वावरात जाता आता रस्त्यानं आंब्याचं झाड दिसलं. मग काय घेतलं त्याला उपटून बकेटी. आता हे झाड आपल्या वावरात नेऊन लावू. तसे तर आपल्या घरी लय आंब्याचे 7-8 झाड आहे. ते आपण एखाद्या दिवशी आरामात लावू. वावरात आलो, आपल्या या धुऱ्यावर एकही झाड नसलं. आता हे झाड याच धुऱ्यावर लावू. आपले धुरे राऊंडअप शिपून एकदम निप्पक असतात. ते झाड लावायसाठी केला खड्डा आणि त्यात ते आंब्याचं झाड लावून दिलं. आता या झाडाला मोठं करायची जबाबदारी. त्या दिवशी सोयाबीन शिपता पाणी आलं होतं तर मी पंप सोयाबीन मध्येच राहू दिलं होतं की ते फुल भरेल होतं. मग उचललं ते पंप, घेतलं पाठीवर आणि राहिलं होतं तेवढं सोयाबीन शिपून टाकलं. रिकामा पंप आणून ठेवला चिची खाली. आपल्या वावरात तर नाहीच, पण धुरेवर बी तुम्हाला गवत दिसणार नाही. 12 महिने आपले धुरे असे निप्पकच दिसते. जरासं गवत निघलं की मी त्यावर राऊंडअप शिपून टाकतो. तेवढ्यात जरासा पावसाचा ठोक आलता, तो जाऊ दिला. पाऊस गेल्यावर उचललं खुरप. या वैनानं 2 उडदाचे तसं लावले होते, तेवढे निंदून काढले. हे पा कोण म्हणेन हा धुरा आहे, कारण की या पुऱ्या धुऱ्यावर उडीत लावून दिला. वावरात कधीच रिकामी जागा सोडायची नाही, त्यावर बी काही ना काही उत्पन्न काढत राहायचं. त्याच्या बाद आलो आपल्या तिळामध्ये. तीळ जरा जास्तच दाट होईल होता, तो पतला करून टाकला. संध्याकाळच्या टाइमला घरी जाणं होतं तर आपली 2 बाटलीन कॅन ठेवली सोयाबीन मध्ये लपून. यावर्षी सोयाबीन एवढाले वाढले की त्यात काही लपून ठेवले आहेत. राहिला फक्त आता आपला पंप घेतला मी पाठीवर आणि वावराला केला टाटा. सिलेंडर तर काही आज आणलेच नव्हती, पैदलच आलो बा घरी. हा गोरा आपला नाही, हा देवगाईचा आहे, पण जास्त करून हा आपल्याच दारी राहते. तो आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतो. चला मग आजच्यासाठी एवढं.